सांगली येथील रखडलेल्या पुलाचे काम लवकर करण्यात यावे यासाठी आज भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यामध्ये माजी सभापती धीरज सूर्यवंशी, विश्वजित पाटील, किरण भोसले व मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार गीता मुदोळकर, नवप्रसारण न्यूज, सांगली। ठेकेदारानं जुलै अखेर काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती प्रशासनाला, पण आज अखेर प्रशासनाकडनं आणि ठेकेदाराकडनं तुम्हाला तुमची क्वालिटी माहित नाही, आपण एवढं मोठं काम करू शकत नाही तर घ्यायचं कशाला? आणि जर तुम्ही घेतला हे काम तर मग तुम्ही मनुष्यबळ का ठेवत नाही? म्हणजे याच्या मागं तुमचं षडयंत्रच चालू आहे ना, आम्हाला बदनाम करण्यासाठी आमच्या नेत्यांनी, दुसरं काय नाही। सगळं चेक केलं, सगळं माहिती घेतल्या, सगळं तुम्हाला वेळ आली, तुमच्या समोर सगळं पुराव्यानिशी आम्ही कॅश करू। अनुभव आहे का कामाचा? अनुभव असल्याशिवाय ठेकेदाराला टेंडर काय मिळत नाही। अनुभव आहे त्याला, बेसिक कारण बाकीची कामं त्यानं वेळेवर पूर्ण केलं याच कामासाठी, म्हणजे एखाद्याला बदनाम करण्यासाठी हे सगळं षडयंत्र। ह्याच कामात दिरंगाई का हा तुम्ही शोधण्याचा, प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा। बाकीचे कामं त्यांनी केलेत, ह्याच कामाला दिरंगाई होते आणि प्रशासनाचा आरोप आहे बघा, हे असं आहे। आता उद्या तुम्हाला कोण पत्रकार परिषद घेऊन बोलवल काँग्रेसचं, त्याचा जावाई समजायचं ते। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।